मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांच्यामध्ये आर्थिक संबंध काय याचा सर्व पुरावा घेऊन आहेत. तर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटीमध्ये सर्व पुरावे दिले होते. यानंतर अजित पवार हे ते उपमुख्यमंत्री ते मुख्यमंत्र्यांना भेटीनंतर कारवाई करणार अशा शब्द दिला होता. मात्र आता ते आपण पाहिलं तर मुख्यमंत्री जे आहेत ते देखील आता म्हटलेत की अजित पवार जे निर्णय घेतील ते मान्य असेल. काय वाटतं एकंदरीत तुम्हाला उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांचं आश्वासन मुख्यमंत्र्यांना हे कशा पाहता आपण एकंदरीत? कसं आहे की मला अजित पवार म्हणाले होते की पेपर्स त्यांनी बघून ते गंभीर झाले होते. मला म्हणाले की मी मुख्यमंत्र्यांशी याच्यावर चर्चा करेन आणि योग्य तो निर्णय घेऊ. त्यानंतर कळतंय की ते पेपर्स त्यांनी दाखवले. मुख्यमंत्री पण म्हणाले हो मला देखील दिलेले आहेत. एकीकडे निर्णय घ्यायचा सोडून अजित पवार म्हणतात मुख्यमंत्री घेतील, मुख्यमंत्री म्हणतात अजित पवार घेतील. म्हणजे दोघांनाही खात्री पटली आहे की हे पेपर्स फार सिरियस आहेत. पण कोणी कारवाई करायची आता हे त्यांचं ठरत नाही आहे. कारण ह्याला वाटतं त्यांनी घ्यावी, त्यांना वाटतं यांनी घ्यावी. हा फुटबॉल आता बंद करा. गोल मारायचा तो मारून टाका आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा तातडीने घेतला गेला पाहिजे किंवा त्या व्यक्तीने जनाची नाही मनाची तरी लाज ठेवून तो राजीनामा या दोघांनाही दिसतंय की ते गंभीर आहेत आरोप द्यायला पाहिजे राजीनामा. म्हणून त्यांनी स्वतःनी तरी द्यायला हवा, लाज ठेवून थोडा तरी द्यायला हवा असं मला वाटतं. एकंदरीत आपण पाहिलं तर आता आजची जी बैठक सुरू आहे त्या ठिकाणी अजित पवार जिल्हा नियोजन समितीची बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना ते म्हटलेत की अशा पद्धतीने पुन्हा खंडणी किंवा रील्स आणि बंदुकी वगैरे केला तर तुमच्यावर मकुका लावणार. कसा पाहता याकडे अजित पवार? मग हा पहिला मकोका त्यांनी धनंजय मुंडेंवर लावायला हवा होता. कारण अवादाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय बंगल्यावर धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावर बोलवून जर त्यांनी खंडणी मागितली असेल असा आरोप जो सुरेश धस यांनी केला हा खरा असेल तर त्यांचं टावर लोकेशन काढून जर अवादाचे कर्मचारी तिथे गेले होते तर तातडीने राजीनामा त्यांनी मकोका जो आहे तो या धनंजय मुंडेंवर पहिला लावायला हवा आहे. तर आत्ताच्या घटकेला नुसती डायलॉगबाजी नको आहे, लोकांना तुमचं काम बघायचं आहे. खरं तर बीडमध्ये गेल्या गेल्या तुम्ही राजीनामा घेतला असतात तर बीडच्या लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचले असते. पण तुम्ही आता काय करताय, नेहमीप्रमाणे नुसती बडबड आहे की अमुक करू आणि तमुक करू. पण आत्ताच्या घटकेला असंही म्हणाले की उत्तम दर्जेदार काम झालं पाहिजे कारण लोकांच्या कष्टाचे पैसे असतात. जर कोणी बंदुका दाखवल्या तर त्यांचे लायसन्स परवाने आम्ही रद्द करू आणि जे कोणी अशा खंडणी मागितल्या तर आम्ही त्यांच्यावर मकोका लावू. मग हा मकोका पहिला तुम्ही धनंजय मुंडेंवर लावा कारण शासकीय बंगल्यावरनं त्यांनी खंडणी मागितली होती. आणि एवढंच नाही तर त्यांच्याच साथीदारांनी जो त्यांचा आर्थिक पार्टनर इन क्राईम होता, आर्थिक व्यवहारात भागीदार होता, या माणसाला पहिलं तर तुम्ही ही कारवाई करायला भाग पाडा. आणि मला असं वाटतं की त्यांनी हा राजीनामा घेतलाच पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.